यानंतरची बातमी जागतिक राजकारणातून। जगात सध्या अनेक सत्ताधाऱ्यांच्या मानगुटीवर एप्स्टीनचं भूत बसलंय। एप्स्टीन फाईलमुळे आता ब्रिटनमध्येही सत्ता पालटाची शक्यता निर्माण झाली आहे। या वादात स्टारमर यांची खुर्चीही धोक्यात आली आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। जर त्यांनी राजीनामा दिला तर ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मुस्लिम महिला पंतप्रधानपदी येऊ शकते आणि यात ही पुन्हा एकदा भारताशीही कनेक्शन आहे। पाहूया काय घडते ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात। जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डलचा गुन्हेगार। बाल लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत। मात्र हे प्रकरण केवळ अमेरिकेपुरतं मर्यादित राहिलं नाही। जेफ्री याचे जगभरातील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींशी संबंध होते आणि त्यामुळेच त्याच्याशी संबंधित 30 लाख फाईल्समध्ये जगातील अनेकांची नावं उघड झाली आहेत। यात ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर हेही अडचणीत सापडलेत, कारण त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी आणि डाउनिंग स्ट्रीटचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅक्स्विनी यांना याच प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला। मॅक्स्विनी यांनी जेफ्री एप्स्टीनला पाठिंबा देणाऱ्या पीटर मंडेल्सन यांना अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून पाठवलं होतं असा त्यांच्यावर आरोप आहे। मॅक्स्विनी यांनीही ही नियुक्ती चुकीची होती असं कबूल केलंय। इतकंच नाही तर मंडेल्सन यांनी जेफ्री एप्स्टीनला तुरुंगात गेल्यानंतरही पाठिंबा दिला होता आणि हे आपल्याला माहिती होतं अशीही कबुली त्यांनी दिली आहे। तर मंडेल्सन यांनी ब्रिटनचे बिझनेस सेक्रेटरी असताना एप्स्टीनला बाजाराशी संबंधित संवेदनशील माहिती दिली होती असाही आरोप आहे। त्यामुळे आता या सर्वांची जबाबदारी थेट पंतप्रधानपदी असलेल्या कीर स्टारमर यांच्यावर येत असून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरतीये। पंतप्रधान यांना पीटर मंडेल्सन यांच्यावर पूर्ण विश्वास आहे का? अध्यक्ष महोदय, मला हे स्पष्ट करू द्या की एप्स्टीन प्रकरणातील सर्व पीडितांच्या बाजूने हे सरकार आहे। एप्स्टीन हा अत्यंत विकृत मनोवृत्तीचा गुन्हेगार होता आणि त्याच्या हीन कृतीमुळे अनेक निष्पाप मुलींचं आणि महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। राजदूत मंडेल्सन यांनी एप्स्टीनशी संबंध असल्यावरून पश्चात्तापही व्यक्त केलाय। मात्र ब्रिटन अमेरिका यांच्यातील संबंध जोपासण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आहे। मंडेल्सन यांच्या या योगदानावर माझा पूर्ण विश्वास आहे। स्टारमर यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांचं मात्र समाधान झालं नाही। विरोधकांनी स्टारमर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। स्टारमर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। मंडेल्सन यांना राजदूत म्हणून पाठवणारे मॅक्स्विनी यांना स्टारमर यांचा मेंदू म्हटलं जातं। मॅक्स्विनी यांना स्टारमर यांचा सर्वात मजबूत आधार म्हणून मानलं जातं। स्टारमर यांना सत्तेवर आणण्यात मॅक्स्विनींची मोठी भूमिका राहिली आहे। दरम्यान यापूर्वी स्टारमर यांनी 5 फेब्रुवारी रोजी मंडेल्सन यांना खोटारडं म्हटलं होतं। मंडेल्सन यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवून त्यांना राजदूत बनवलं आणि या निर्णयाबद्दल आपल्याला खेद आहे असं स्टारमर यांनी म्हटलं होतं। त्यांनी लेबर खासदारांची आणि एप्स्टीनच्या पीडितांची माफी मागितली। मंडेल्सन यांच्या नियुक्तीबद्दल खेदही व्यक्त केला होता। यावरून लेबर पार्टीनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मात्र स्टारमर यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय। सध्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळात जोरदार हालचाली सुरू आहे। जर स्टारमर यांनी राजीनामा दिलाच तर त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चाही जोर धरतीये आणि यात आघाडीवर आहे एक महिला, तीही मुस्लिम। त्यांचं नाव आहे शबाना मेहमूद। शबाना या स्टारमर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेत। जर शबाना पंतप्रधान झाल्या तर त्या ब्रिटनच्या इतिहासातील पहिल्या मुस्लिम पंतप्रधान ठरतील। कोण आहेत शबाना मेहमूद? पाहूया। शबाना मेहमूद या पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मिरपूरच्या आहेत। 1980 मध्ये त्यांचा जन्म बर्मिंगहॅम या शहरात झाला। वडील मेहमूद आणि आई जुबेदा हे मिरपूरहून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले। शबाना यांचा जन्म आणि त्यांचं शिक्षण पूर्णपणे इंग्लंडमध्येच झालं। 2002 मध्ये लिंकन कॉलेज ऑक्सफर्डमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली। इन्स ऑफ कोर्ट स्कूल ऑफ लॉ मधून बार वोकेशनल कोर्स आणि नंतर वकिली केली। 2010 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला। लेबर पार्टीच्या तिकिटावर संसदेत निवडून आल्या। त्यानंतर त्या सलग खासदार म्हणून निवडून येत आहेत। 2025 मध्ये गृहमंत्री होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या। लेबर पार्टीच्या महत्त्वाच्या आणि प्रभावशाली नेत्या आहेत। दक्षिण आशियाई समुदायासह मुस्लिम समाजात त्यांचा विशेष प्रभाव आहे। दरम्यान नवीन पंतप्रधानांच्या शर्यतीत गृहमंत्री शबाना मेहमूद यांच्याबरोबरच आरोग्यमंत्री वेस स्ट्रिटिंग आणि माजी उपपंतप्रधान अँगेला रेनर यांचीही नावं समोर येत आहेत। कीर स्टारमर यांच्या सर्वात जवळच्या आणि विश्वासू सहकार्यालाच त्यांना दूर करावं लागल्यामुळेच आता स्टारमर यांचं स्थान धोक्यात आलंय।
शिवाय त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यास निवडणुकानंतर 18 महिन्यांतच ब्रिटनमध्ये पंतप्रधान बदलावा लागणार आहे. त्यामुळे देशात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता पसरण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्री शबाना मेहमूद यांच्या हाती सूत्र गेल्यास त्यांना ब्रिटनच्या या संकटांचा सामना करावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.